नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. अ, आज रविवार 29 तारीख. ॲक्च्युली आज मी गेलो होतो मार्केट संगम या एका ट्रेडर्सच्या इव्हेंटमध्ये. तर ॲक्च्युली तुम्ही बघू शकत असाल 1000+ ट्रेडर्स अँड इन्व्हेस्टर्स या ठिकाणी आले होते. फार मोठा इव्हेंट होता. अ, या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल, तुम्ही ओळखत पण असाल या लोकांना. तर प्रकाश गाबा पहिल्यांदा, त्याची लिजेंडरी टेक्निकल अनालिस्ट, जी बिझनेस आणि बाकी गोष्टींवर तुम्ही यांना पाहिलं असेल. त्याच्यानंतरून या ठिकाणी हे पंकज भारद्वाज आहेत. यांचे यूट्यूबला बरेचसे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. बाकी त्यानंतर बघायला गेलं तर इकडे रवींद्र रोकडे होते. अजून बाकीचे बरेचसे असे वेल नोन ट्रेडर्स त्या ठिकाणी होते आणि त्यांनी त्यांचे इन्साइट देण्याचा प्रयत्न केला. तर ॲक्च्युअल जी स्ट्रॅटेजी आहे ते फार कोणी असं एकदम डीपली त्या ठिकाणी सांगेल असं नसतं. पंकज भारद्वाजनी स्टॉक सिलेक्शन कसे करायचे पर्टिक्युलरली आणि कुठल्या डायरेक्शनला मूव्ह येऊ शकतो, काय होऊ शकतं, या गोष्टींची माहिती दिली. तर जी थॉट प्रोसेस आहे ती अजून क्लिअर होण्यासाठी या ठिकाणी आज मदत झाली. फार हेल्पफुल सेशन होतं. मी ॲक्च्युली बऱ्याच लोकांना इन्व्हाइट पण केलं होतं. त्यापैकी काही जण आले, काही नाही आले. ठीक आहे, थोडा शॉर्ट पिरियडवर आपण मी हे केलं होतं इन्फॉर्म, त्यामुळं प्रत्येकाला ते शक्य झालं नाही. पण असं इन फ्युचर काही इव्हेंट असले तर आपण नक्की जाण्याचा प्रयत्न करू. अशा वेळी होतं काय मित्रांनो, की आपल्याला या लोकांना भेटता येतं, बोलता येतं आणि बऱ्याचशा गोष्टींचं काही इन्साइट आपल्याला घेता येतं. आता हे रेड टी शर्ट मध्ये जे आहेत ना, प्रतीक, तुम्ही यांचं पण यूट्यूब चॅनल पाहिलं असेल. ते यंग पोरगा आहे, एकदम डायनामिक स्ट्रॅटेजी. फार वेगळं काही नसतं, म्हणजे तुम्ही म्हणाल की हे जे ट्रेडर्स आहेत आणि यांना फार वेगळं काही नॉलेज आहे किंवा हे असं काही नाही आहे मित्रांनो. यांचं रिस्क ॲपेटाईट, डिसिप्लिन आणि ह्या बाकीच्या गोष्टी आहेत, ह्या या ठिकाणी हे असतात, म्हणून हे आज आपल्याला इथं दिसतात. पण काही हरकत नाही मित्रांनो, नक्कीच आपण पण त्या रेंजमध्ये 200% येणार आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला फ्री नॉलेज देतोय, बरंचसं कंटेंट मागच्या 10-12 वर्षांचा पूर्ण अनुभव तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतोय. तर आता आपल्याला ह्या गोष्टी शिकाव्या लागतील आणि डिसिप्लिन थोडंसं अजून वाढवावं लागेल, तर त्या गोष्टी शक्य आहेत. तर मित्रांनो, हे झालं आजच्या इव्हेंट बद्दल. फोटोज वगैरे मी पाठवलेले आहेत, तर यूट्यूब चॅनलला पोस्टमध्ये टाकलेले आहेत. आपण जाऊया डेटावरती. काय होता डेटा 27 तारखेचा आणि 30 तारखेसाठी काय व्ह्यू आहे आपला, हे आपण या ठिकाणी अनालाइज करतोय. तर मित्रांनो, क्लायंटच्या ज्या पोझिशन होत्या निगेटिव्ह, तर क्लायंटनी 100% लॉस बुक केला असेल आणि ज्या पण पोझिशन्स आहेत थोड्या हलक्या करून आता नेट टू नेट 1,15,000च्या निगेटिव्ह पोझिशन्स क्लायंटच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर एफ आय जो आहे तो 30,000 मायनसने आहे. एफ आय कायम थोडासा कॉन्झर्वेटिव्ह आणि एक हेज पोझिशन्स त्या ठिकाणी क्रिएट करत असतो आणि प्रो थोडासा ॲग्रेसिव्ह असतो. तर प्रोच्या पोझिशन कम्पॅरेटिव्हली एफ पेक्षा जास्त असतात. जरी हे संख्येने कमी असले कम्पेअर टू रिटेलरच्या एवढेच संख्या आहे बाकी या दोघांची मिळून, तरी पण हे सुपिरियर कसे होतात ते याचा सगळं दडलंय डेटामध्ये. आणि हे कशा पद्धतीने हे रिटेलरची सायकोलॉजी ओळखून स्वतः कसे प्रॉफिट कमवू शकतात, तर हे आपल्याला त्याच्यातून बघायला मिळतं. तर हे डिस्कशन बराच वेळा झालेलं आहे, कसे प्रो स्मार्ट आहेत कम्पेअर टू अदर दोन प्लेअरपेक्षा. एफ आयजला त्यांच्या पोझिशन हेच असतात, कारण त्यांच्या पोझिशन्स स्टॉक्समध्ये सुद्धा बनलेल्या असतात. तसं प्रोचं असेलच असं नाही. प्रो इंडेक्सवरच जास्त काम करतो, म्हणजे ब्रोकरच्या. तर हे झालं डेटाचं ॲनालिसिस. डायरेक्शन पॉझिटिव्ह नो डाऊट, पण आपल्याला या ठिकाणी आहे ना एस जी एक्स निफ्टी जो आहे ना तो निगेटिव्ह दाखवतो. तर हे गुड साईन आहे. ॲक्च्युली जर जेवढा डीप मिळेल तेवढा तो बाईंग साईडला मिळू शकतो. तर मित्रांनो, हे आहे. त्यानंतर डाऊकडे बघाल तर डाऊ सुद्धा या ठिकाणी पॉझिटिव्हच क्लोज झाला होता. त्यानंतरून आता लेवल्सची गोष्ट करू आपण, तर ॲक्च्युली जे शॉर्ट टर्म लेवल्स आहेत त्यांनी पार केलेल्या आहेत आणि चांगली क्लोजिंग आपल्याला शुक्रवारी मिळाली. चांगलं लेवल्स त्याने क्लेम केल्या. 25,641 पर्यंत क्लोज झाले मार्केट.
तर डेटा पॉझिटिव्ह आहे, नो डाऊट. डेटामध्ये काही खराबी नाही आहे आता सध्या तरी. तर इंट्राडे मध्ये जे पण चेंजेस होतात ते आपल्याला बघणं फार इम्पॉर्टंट असतं आणि त्या हिशोबाने आपण ते ॲनालिसिस करत असतो. तर एक जो ट्रेड दिला होता तुम्हाला, ग्रुपवर ट्रेड दिला होता, तर ट्रेडचं काय झालं हे तुम्हाला बघणं फार इम्पॉर्टंट आहे. मागचा व्हिडिओ पाहिला नसाल ना, 200 सबस्क्राईब स्पेशल जो गिव्ह अवे दिला होता मी, त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की अशी एक भन्नाट स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगेल ज्याच्यातून आपल्याला एक एक जरी हेज मिळाला ना, आणि एक तरी एक असं गोष्ट मिळाली की ते आपलं लाईफ सुखर होऊ शकतं. तर मी स्टॉक दिला होता तुम्हाला टी आय इंडिया, ट्यूब्स इंडिया. याचं लॉजिक असं होतं, हे तर तुम्ही व्हॉल्यूम बघू शकत असाल तर बघा, व्हॉल्यूमवर फार मोठं ब्रेकआउट झालं होतं 26 तारखेला सकाळीच. तर आता इथून त्यानंतर वरती गेल्यानंतर थोडंसं रिटेस्ट म्हणा टेक्निकल भाषेत, पण एक थोडंसं लिक्विडिटी स्वॅप आला आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकत असाल स्टॉक्स तर 2918 पासूनची जी रॅली आहे ती 3110 रुपये, ठीक आहे, 3110 रुपये इथपर्यंत येऊन थांबली. तर मित्रांनो, ह्यावेळी आपण काय केलं होतं, ह्यावेळी आपण शॉर्ट केला होता टी आय इंडस्ट्रीजचा 2900चा पुट, ठीक आहे. या लेवलचा जो पुट आहे तो शॉर्ट केला होता. साधारण 70 रुपयाचा पुट होता, 200चा लॉट साईज आहे आणि 200ची लॉट साईज असल्यानंतर ऑलमोस्ट 40 ते 50 पॉईंटचा जो गेन आहे ते आपल्याला 40 पॉईंटचा गेन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला. तर 4 दुने 8, 8,000चा नेट टू नेट गेन आपल्याला ट्यूब्स इंडियाने दिला विदिन वन डे. विदिन वन डे 3%चा मूव आला आणि ह्या गोष्टी पॉसिबल झाल्या. तर मित्रांनो, ह्याच्यापेक्षा बेटर स्ट्रॅटेजी असू शकत नाही. आता ह्याच्यात काही गोष्टी आहेत त्या थोड्याशा शिकण्यासारख्या आहेत की 2900च का, शॉर्ट का, लॉंग का नाही, ही लेवल कुठून आयडेंटिफाय झाली, काय झाली. तर तुम्ही त्यासाठी मला हे करू शकता, कमेंट करा, माझा नंबर पण आहे तिथे. काही क्वेरी असतील, काही डाऊट असतील तर त्या ठिकाणी मला विचारू शकता, ठीक आहे. तर आजच्या मार्केटच्या याच्यासाठी एवढंच. आपली हेज जी पोझिशन आहे ती सुद्धा कॅरी आहे. फ्युचर लॉंग होता आपला 2817 रुपयाला, आता मार्केट चालू आहे 25,600च्या आसपास गेलेलं आहे. आणि जो शॉर्ट केलेला होता एटीएमचा कॉल, तो सुद्धा आपण कव्हर केला. नेट टू नेट गेन 150 रुपयाचा तिथं झाला, गुणिले 75ची लॉट साईज आहे. आणि त्यानंतरून दोनदा आपण शॉर्ट केलं होतं मार्केट. एकदा 25,000चा पुट शॉर्ट केला होता 90 रुपयाने, 25,300चा पुट शॉर्ट केला होता ऑलमोस्ट 75-80 रुपयाने, ते सुद्धा आपला ऑलमोस्ट झिरो होण्याच्या तयारीवर आहेत. तर मित्रांनो, बॅक टू बॅक सगळे ट्रेड आपले ऑलमोस्ट ऑलमोस्ट सगळे एकदम परफेक्ट डॉट टू डॉट लेवल मॅच करतायत. तर ह्या गोष्टींसाठी आपण शिकतोय आणि असंच शिकत राहू, ग्रो करत राहू. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, मित्रांपर्यंत पोहोचवा. फार डीप इन्साईट देण्याचा मी प्रयत्न करतोय आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, डीप इन्साईटसाठी चॅनलला फॉलो करा. थँक्यू मित्रांनो.